कशाला? धडा संपल्यावर बघू. धडा संपल्यावर बघू. हा, शेवटचं गणित आपलं याच्यातलं राहिलं होतं आहे ना. आणि हा आपल्याला त्या प्रश्नामध्ये जर अजून पेपरमधलं काही कळालं नसेल तर निश्चितच मी शेवटी थांबेन, तुम्ही विचारून त्यानंतर. प्रश्न लिहून घेतला होता का? चला लिहा, प्रश्न लिहा. उभा राहा, गणित सोडूया. मी जसं जसं विचारणार तसं तसं सांग. आपण काय करू पहिलं, इकडे लक्ष दे, बोल नको. हा ये, लक्ष द्या रे. आपण काय करणार आहे, पहिल्यांदा आपण हा वाला मोठा त्रिकोण दिसतोय, या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ABC आहे का? म्हणजे आपण म्हणूया त्रिकोण ABC व त्रिकोण, लक्ष द्या, छोटावाला त्रिकोण बघणार आता आपण. हे वाला दिसतोय, या दोन त्रिकोणामध्ये आपण पाहणार आहोत. या त्रिकोणाचं नाव काय? GBD. कोणता आहे? GBD. या दोन त्रिकोणामध्ये बघणार आहोत. काय सारखं दिसतंय तुला सांग. कोणते? हा, बी यायले बाई, कधी सांगशील? कधी? बी हा कोण दोघांमध्ये बी येतो, येतो का बघा. ABC म्हणलं तरी बी येते आणि GBD म्हणलं तरी बी येते. म्हणजे आपण म्हणूया कोण बी बरोबर कोण बी आहे आणि हा सामायिक कोण आहे का? समजलं? एवढं तरी समजलं का? आता आपल्याला बाई असं सांगितलंय की चौकोन GFED किंवा DEFG हा चौरस आहे म्हणा. काय आहे? चौकोन GEFG हा काय आहे? चौरस आहे. काय आहे? चौरस आहे. GED आहे का फर्स्टला? हा, DEFG हा चौरस आहे. मग चौरसाचा प्रत्येक कोण कसा असतो रे? 90 अंशाचा असतो. इथे लिहितो चौरसाचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो का? म्हणून आपण असं लिहू शकता की कोण D जवळ 90 आहे आणि कोण E जवळ सुद्धा 90 आहे आणि कोण G जवळ सुद्धा आहे की नाही 90 आहे आणि कोण F जवळ सुद्धा किती आहे? 90 आहे. याचा अर्थ कोण D जर बाहेरून 90 चा असेल तर मधून सुद्धा. म्हणून आपण असं लिहूया कोण GDB, कोण GDB बरोबर किती आहे? 90 अंश आहे. तसेच कोण BAC हा सुद्धा 90 चा आहे. यावरून आपल्याला काय म्हणता येते? म्हणजे बघा बी कोण दोघात बी कसा आहे? सारखा आहे. आता हा A कोण आणि इकडून D कोण, इकडून
इकडून डी कोन सारखा आहे, याचा अर्थ कोन GDB बरोबर कोन BAC आहे आणि तो किती आहे, प्रत्येकी 90 अंश आहे. म्हणून आपण म्हणू शकता की कोन बी मॅच झालाय आणि कोन डी आणि कोन ए मॅच झालाय. यावरून त्रिकोण कोणता, ABC समरूप त्रिकोण GBD आहे का. कोणत्या कसोटीनुसार आहे, कोको कसोटीनुसार आहे. कोको कसोटी कसं काय म्हणाल्या, याला देऊ समीकरण नंबर 1. ओके. आता बाई असं थांब, इकडे थांब. आता मी पुन्हा मोठा त्रिकोण दिसतोय, मोठा त्रिकोण दिसतोय का तुला. त्रिकोणाचं नाव काय, त्रिकोण ABC व त्रिकोण इकडचा बघतो, इकडचा कोणता, इकडवाला बघतो हे. तर कोणता आहे तिकडचा सांग. त्या त्रिकोणाचं, पिवळ्या त्रिकोणाचं नाव काय, त्रिकोण FEC. या दोघांमध्ये काय सारखं आहे सांग. हा C सारखा आहे. कोन C बरोबर कोन C आहे, सामायिक कोन आहे. अजून कोणता सारखा आहे, कोणता बी नाही. अजून कोण सांगाल र. त्रिकोण ABC आणि त्रिकोण FEC मध्ये काय सारखं आहे, CC सारखं आहे, मान्य झालं. अजून काय सारखं आहे, कोण E आणि कोण A सारखा आहे. कस काय बाई, हा कोण E इकडून 90चा आहे, आत्ताच लिहिल्या, म्हणून इकडून 90चा आहे. मग इथं तर 90चा आहेच, म्हणजे कोण A जेवढा आहे तेवढाच कोण E आहे आणि प्रत्येकी किती आहे, 90 अंश आहे. समजलं. म्हणून आपण काय लिहू शकता की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण FEC आहे का रे, आहे. कोणत्या कसोटीनुसार आहे, कोको कसोटीनुसार. समजलं. याला देऊ समीकरण नंबर 2. आता बाई व्यवस्थित आहे. हे बघ, हे त्रिकोण आणि हे त्रिकोण एकमेकाला समरूप आहेत आणि हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण एकमेकाला समरूप आहेत. तर काय म्हणू शकता आपण, जर समजलं नसेल तर बघ, हे मोठा माणूस म्हणजे राम्या आहे. ओके. इकडचा छोटा म्हणजे पक्या आहे. काय, ओके. लक्ष दे, बोल नको. हे मोठा म्हणजे कोण आहे, राम्या, आणि छोटा म्हणजे कोण आहे, पक्या. त्यानं म्हणतंय की राम्या आणि पक्या समरूप आहेत. तसेच मोठा म्हणजे राम्या आणि इकडचा छोट्या म्हणजे हनम्या म्हणून. ठीक आहे. हे दोघं समरूप आहेत. तर काय म्हणू शकता, ते तर आहेत की राम्या जेवढा आहे तेवढा पक्या आहे आणि रामा जेवढा आहे तेवढाच हनम्या आहे. थांब रे. तर काय म्हणू शकता, थांबा रे. तर काय म्हणू शकता, हा याचा अर्थ पक्या जेवढा आहे तेवढाच हनम्या आहे. नाही समजलं. पुन्हा सांगतो, रामा जेवढा आहे तेवढा पक्या आहे आणि रामा जेवढा आहे तेवढाच हनम्या आहे. तर आपण म्हणू शकता की पक्या जेवढा आहे
तेवढा हानम्या आहे. बरोबर आहे का? म्हणजे असं बस असं सरकत. म्हणजे आपण काय म्हणू शकता? आपण म्हणू शकता की पक्या जेवढा आहे तेवढा. मग पक्या कोण आहे? हे पिवळा आहे. आणि हानम्या कोण आहे? हे निळा आहे, जांभळा आहे. ठीक आहे. ए आवाज या. हे दोघं बी कसे आहेत? सारखे आहेत. मग इथं लिहू समीकरण 1 आणि 2 वरून. कशावरून? समीकरण 1 व 2 वरून आपण म्हणू शकता की त्रिकोण, बोलू नका, हे वाला जांभळा आणि पिवळा हे दोघं बी समरूप आहेत. कस काय ते समजलंय का? कोणालाच समजलं नाही, अर्ध्या जणांनाच समजलंय. पुन्हा सांगतो, मोठ्या त्रिकोणाच्या समरूप हा जांभळा आहे, मोठ्या त्रिकोणाचा एवढाच पिवळा आहे. तर याचा अर्थ जांभळा आणि पिवळा समरूप आहे. मग जांभळ्याचं नाव काय? अरे आता आपल्या आकृतीत नाव काय? जीबीडी आहे. म्हणून त्रिकोण जीबीडी समरूप त्रिकोण FEC आहे. FEC आहे. समजलं का? समजलं? आता आपल्याला माहित आहे की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, तिथून इथे यायलो हा, व्यवस्थित लिहून घ्या लिहिताना. समरूप त्रिकोणाच्या, ओके, इथं लिहितो. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या. आपण जांभळं जे दिसाले जांभळं, त्याची बीडी बाजू घेऊ. कोणती बाजू घेऊ? तर याची EF घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? बीडी घेतली तर EF घ्यावं लागेल. मग BD भागिले EF, म्हणून BD भागिले EF बरोबर. आता बघा, आपण इकडे लक्ष द्या, आपण याची GD घेऊ तर याची EC घ्यावं लागेल. GD भागिले काय घ्यावं लागेल? EC. उरली कोणती बाजू? आता याची उरली कोणती? BG उरली आणि त्याची FC उरली. मग BG भागिले FC है ना? BG भागिले FC. समजलं? आता आपल्याला सिद्ध काय करायचंय बघू. सिद्ध आपल्याला करायचंय D चा वर्ग बरोबर BD गुणिले EC. BD आणि EC कुठं आहे बघू. हे BD इथं आहे, EC इथं आहे. BD इथं आहे, EC इथं आहे. दिसालंय? मग हे एकच जोडी घेऊ, हेच वाली. ओके, तिकडचं सोडून टाकू, हे वाली घेऊ. काय? BD भागिले EF बरोबर GD भागिले EC. समजलं? पण मला सांगा, इकडे लक्ष द्या. आता परत सांग बाई, इकडे लक्ष दे. काय म्हणतंय बघ. काय नाव दिलं तर DEFG हा दिसतोय. हा काय आहे म्हण? प्रश्नानं सांगितलंय हा काय आहे? मग चौरसाचा प्रत्येक कोण कसा असतो? आणि चौरसाची प्रत्येक बाजू कशी असते? समान असते. याचा अर्थ G पासून D पर्यंत जेवढा आहे तेवढाच D पासून E पर्यंत आहे, तेवढाच E पासून F पर्यंत आहे, आणि जेवढाच F पासून G पर्यंत आहे. कारण तो काय आहे? चौकोन नाही, चौरस आहे. चौरसाची प्रत्येक बाजू समान मापाची असते, आहे का नाही? चौरसाची प्रत्येक बाजू समान मापाची असते. मापाची, हा, समान मापाची असते. ओके, असते का? मग इथं लिहूया आपण. बोल नका. इथं लिहूया की चौकोन DEFG हा काय आहे? अरे चौकोन DEFG हा काय आहे? इथं लिहितो. चौकोन DEFG
FG हा काय आहे? चौरस आहे. समजलं? मग चौरसाची चारही बाजू समान मापाचे असतात. बरोबर का? म्हणून बोल नको. म्हणून आपण लिहू शकता, काय लिहू शकता की जेवढा GD आहे तेवढा FE आहे. बरोबर आहे का? आणि तेवढा GF आहे तेवढाच DE आहे. पण आपल्याला काम आहे फक्त GD जेवढा आहे तेवढा EF आहे. GD जेवढा आहे तेवढा EF आहे. मग इथं लिहितो GD जेवढा आहे तेवढा काय आहे? EF आहे. समजलं? मग मला सांगा याच्यामध्ये आपण या EF च्या जागी GD लिहू शकता का? सारखे आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण लिहू शकता BD भागिले इथं EF च्या जागी काय लिहिणार? GD लिहिणार. बरोबर. इकडं बी GD भागिले EC. समजलं? हा GD इकडे नेतो आणि EC इकडे नेतो. म्हणजे आपल्याकडे काय दिसल? BD गुणिले EC बरोबर GD गुणिले GD दिसल का? मग इथं BD ला BD गुणिले EC ला EC बरोबर GD गुणिले GD म्हणजे GD चा वर्ग. उलट लिहून घेतलं तर GD चा वर्ग बरोबर BD गुणिले EC. समजलं? हेच सिद्ध करा म्हणलंय का? हे बघू आपण. कशाचा? DE चा वर्ग बरोबर म्हणलंय का? DE चा वर्ग. बर कुठं रे? DE GD च्या जागेवर DE लिहिता येते का बघू? GD च्या जागी बघूया. GD च्या जागी या GD च्या जागी DE लिहिल्यानं चालेल का? चालते. कस काय? करेक्ट. म्हणून लिहून घेऊया GD बरोबर D. GD बरोबर DE. इथं लिहू, इथंच लिहू, तिथं कॉमा करून आहे की नाही? हे दोघं सारखे म्हणजे GD जेवढा आहे तेवढाच DE आहे. मग इथं लिहूया DE चा वर्ग बरोबर BD गुणिले EC. हे सिद्ध झाले असं लिहून घ्या. काय लिहावं लागेल? पक्ष लिहावं लागेल. आपण काय केलं इकडे लक्ष द्या. प्रश्न असा येतो आपल्याला, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हा प्रमेय आपल्याला झाला. या प्रमेयावरचे गणित बी झालेत का? आता आपण याला सिद्ध करणार आहोत. आपण काय करू? लक्ष द्या. पक्ष लिहूत. काय लिहूत? पक्ष म्हणजे काय र? माहित आहे ते किंवा दिलेला आहे ते. आता दोन समरूप त्रिकोण आहेत आणि काढलेले आहेत, कारण दोन समरूप त्रिकोण असतील तर म्हणाले. याचा अर्थ हे त्रिकोण आणि हे त्रिकोण कसा आहे? समरूप आहे. हे आपल्याला माहित आहे. समजलं? इथं लिहितो. काय माहित आहे मला? त्रिकोण ABC व त्रिकोण समरूप त्रिकोण असं लिहून टाक. समरूप त्रिकोण PQR आहे. समजलं का रे? हे मला माहित आहे. समजलं? मला साध्य काय करायचंय? ओके, साध्य काय करायचंय? इकडे लक्ष द्या. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे त्रिकोण ABC, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR बरोबर AB चा वर्ग असंच की भागिले PQ चा वर्ग किंवा BC चा वर्ग
भागिले क्यू आर चा वर्ग बरोबर AC चा वर्ग भागिले PR चा वर्ग. यापैकी कोणतं बी एक सिद्ध करता येते. कोणतं बी एक म्हणजे हे बरोबर हे किंवा हे बरोबर हे किंवा हे बरोबर हे, म्हणजे हे इकडचं सारखंच, त्या तिघापैकी कोणतं बी एक साध्य करता येते. समजलं. आता आपण काय करू, लक्ष द्या इकडं. हे पक्ष झालं, साध्य झालं. आता आपण सिद्धता लिहू. काय लिहू, इथं लिहितो सिद्धता. काय लिहिणार इकडे लक्ष द्या. मी लिहितो त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये पाया कोणाचा, ABC चा पाया. कोण सांगल रे ABC चा पाया काय? BC आहे. समजलं. आणि PQR चा पाया काय आहे? QR आहे. याची उंची काय आहे? AD आहे. काय करा, कोणाची उंची? ABC ची AD आहे. आणि याची उंची काय आहे? PS आहे. करेक्ट आहे का? मग पाया समान आहे की उंची समान आहे की पाया आणि उंची समान आहे की पाया आणि उंची काय बी समान नाही? काय बी समान नाही. याचं सूत्र माहिती आहे का? काय आहे? सूत्र सांगा. शाबाश. खूप बरं वाटलं मला की बाबा माहित आहे, कारण धड्याच्या सुरुवातीला झाले. काय आहे? A1 भागिले A2 बरोबर H1 गुणिले B1 भागिले H2 गुणिले B2. आठवते का? मायच्या नाही म्हणून ज्याला आठवण आलंय हात वर करा. मायच्या नाही. अनुजा हस नको, तुला आठवण आलंय माहित आहे. मग A1 म्हणजे काय र? एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR बरोबर पहिल्याचा पाया BC गुणिले दुसऱ्याचा पाया नाही, दुसऱ्याचा नाही, पहिल्याची उंची AD भागिले QR गुणिले PS. याला आपण तोडून लिहू. कसं करू? कसं लिहू? असं लिहू. इकडे लक्ष द्या. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR बरोबर BC. लक्ष द्या. BC भागिले पाया QR गुणिले AD भागिले PS असं लिहू. समजलं? इथपर्यंत समजलं का? याला देतो समीकरण नंबर 1. समजलं का? आता आपण त्रिकोण, लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. लिहून घेण्याचा प्रयत्न करू नका. हे बघणार आहे ADB. कोणता ना? ADB. आणि तिकडचा बघणार PSQ. त्रिकोण ADB, त्रिकोण ADB आहे की नाही? व त्रिकोण, हॅलो, हाँ लेके जाता 12 बजे तक. PSQ. ओके. ए बोल नका. या दोन त्रिकोणामध्ये बघणार आहे. कोणत्या दोन त्रिकोणामध्ये? ADB आणि PSQ. इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये कोण B आणि कोण B सारखा, कोण Q सारखा आहे का रे? कोण B आणि कोण Q सारखा आहे. त्यानंतर कोण D 90 आहे.
आणि कोण यस 90चा आहे, याचा अर्थ दोन कोण मॅच व्हायले. करेक्ट. म्हणून आपण असं लिहूया, कोण याचा कोणता र, एबीडीचा कोणता, बी कोण, आणि तिकडचा कोण क्यू सारखा आहे, आणि याचा कोण डी आणि त्याचा कोण यस सारखा आहे. म्हणून त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण पी एस क्यू आहे का रे? कोणत्या का सुटू कस काय दोन कोण मॅच झाले. को कसोटी नुसार समजलं. मग आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात का र? आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात याचा अर्थ एबीडीची बीडी बाजू घेतो. कोणती बाजू घेतो? तर त्याची क्यूएस घ्यावा लागेल. बीडी भागिले क्यूएस, बीडी भागिले क्यूएस बरोबर याची एडी घेतो, याची एडी घेतो तर त्याची काय पीएस. एडी भागिले काय पीएस बरोबर याची एबी तर त्याची पीक्यू. समजलं एवढं? याला देऊ समीकरण नंबर 2. आता आपल्याला हे माहित आहे की त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे म्हण. असं कोण म्हणलंय? प्रश्न म्हणलंय किंवा पक्ष म्हणलंय? पक्षामध्ये म्हणलंय. आपण काय म्हणलंय? त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे म्हण, आहे का? मग त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असेल तर याच्या बी समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतील? प्रमाणात असतील. बरोबर आहे का? मग आता ए बी सी ची ए बी बाजू घेतो तर पी क्यू आर ची कोणती घ्याव? आर 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 आर. आकृती बघा की र, हे बघा याची ए बी बाजू घ्यालो तर त्याची पी क्यू बाजू घ्यावा लागेल. ओके. ए बी भागितले पी क्यू घ्यावा लागेल. याची बी सी घेतली तर त्याची क्यू आर घ्यावा लागेल. आकृती बघा. ए सी घेतली तर पी आर घ्यावं लागेल. बरोबर आहे का? आता मला सांगा, इकडे लक्ष द्या. ए बी भागिले, इथं काय म्हणाले बघा, ए बी भागिले पी क्यू जेवढा आहे तेवढाच ए डी भागिले पी एस आहे आणि तेवढाच बी डी भागिले क्यू एस आहे. मग इथं ए बी भागिले पी क्यू दिसाले का? मग याचा अर्थ त्याच्या जागी बी डी भागिले क्यू एस लिहू शकता. मग आता समीकरण 1 काय म्हणतंय? लक्ष द्या इकडं. समीकरण 1 म्हणतंय की एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी दिसाले का भागिले एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर बी सी भागिले क्यू आर गुणिले ए डी समजलं? आता आपण काय करू? लक्ष द्या इकडे, लक्ष द्या. आपण हे लिहून घेऊ. समीकरण 1 लिहून घेऊ. तिथं समीकरण 1 वरून काय म्हणतंय? समीकरण 1 एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर काय होतं र? समीकरण 1 सांगा र काय होतं? बी सी भागिले क्यू आर, बी सी भागिले क्यू आर गुणिले ए डी भागिले पी एस. पी एस होतं, ए डी भागिले पी एस होतं, पी क्यू होतं, ए डी भागिले पी एस. इकडे लक्ष द्या. हे ए डी भागिले पी एस दिसाले जेवढा आहे तेवढाच ए बी भागिले पी क्यू आहे. इथे लक्ष द्या. मग आपण काय करू? समीकरण 2 आणि याला देऊ समीकरण 3. समीकरण 2 व 3 वरून समीकरण
2 व 3 वरून इकडे लक्ष द्या. हे जे ए बी भागिले पी क्यू आहे इथं दिसायला ए बी भागिले पी क्यू. मग ए बी भागिले पी क्यू जे आहे त्याच्या जागी ए डी भागिले पी एस लिहिता येईल का? मग इथं लिहितो ए डी भागिले पी एस बरोबर बी सी भागिले क्यू आर बरोबर ए सी भागिले पी आर. याला देतो समीकरण नंबर 4. इकडे लक्ष द्या. आता हे एडी भागिले पी एस आहे. अरे हाय का? या एडी भागिले पी एस च्या जागी बी सी भागिले क्यू आर लिहिता येईल का? लिहिता येते. ते दोघं सारखे आहेत. मग लिहून टाकू एरिया ऑफ अ ट्रँगल ए बी डी नाही ए बी सी भागिले एरिया ऑफ अ ट्रँगल पी क्यू आर बरोबर ए बी सी ला बी सी क्यू आर ला क्यू आर आणि या ए डी भागिले पी एस च्या जागी काय लिहिणार? ए डी भागिले पी एस च्या जागी काय लिहिणार? अरे ए डी भागिले पी एस च्या जागी काय लिहिणार? बी सी भागिले क्यू आर. म्हणजे एरिया ऑफ अ ट्रँगल ए बी सी भागिले एरिया ऑफ अ ट्रँगल पी क्यू आर बरोबर बी सी गुणिले बी सी भागिले क्यू आर गुणिले क्यू आर. हे सिद्ध बघा पक्षामध्ये असं हाय का लिहिलेलं? हा साध्यमध्ये नाही. कोणतं तरी एक असेल. हा कोणतं बी एकच सिद्ध करायचं.